हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की झेडपीचे खूप साऱ्या झेडपीचे रिझल्ट ऑलरेडी आलेले होते। आणि मित्रांनो, आपण जे राहिलेले झेडपीचे रिझल्ट आहेत त्याची वाट खूप दिवसापासून बघत आहोत। तर मित्रांनो, राहिलेल्या रिझल्ट बद्दल अपडेट आलेली आहे काल। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की झेडपी नाशिकचा पण रिझल्ट राहिलेला होता, तो रिझल्ट काल आलेला आहे। तर मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी नवीन एक झेडपीचा रिझल्ट आलेला आहे, राईट। तर ही कोणती जिल्हा परिषद असणार आहे मित्रांनो? ही आहे जिल्हा परिषद अमरावती। जिल्हा परिषद अमरावतीचा रिझल्ट आलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्ही इथे ही पीडीएफ आहे, याच्यामध्ये बघू शकता जिल्हा परिषद अमरावतीमध्ये फार्मसी ऑफिसरचा जो टॉपर असणार आहे तो कितीचा आहे मित्रांनो? 178 मार्कवर फार्मसीचा टॉपर असणार आहे, कॅटेगरी ओपन असणार आहे। तर मित्रांनो, आता क्वेश्चन असा आहे की राहिलेले रिझल्ट कधी लागतील? जसं की बीड आहे, रायगड आहे आणि बाकी खूप सारे, सोलापूर पण आहे, खूप साऱ्या झेडपीचे रिझल्ट आणखीन आलेले नाहीत। तर मित्रांनो, इथे आता मी एवढंच सांगू शकतो की रिझल्ट एक एक येत आहे। काल नाशिकचा आला, आता अमरावतीचा आला। तर मित्रांनो, उद्या पण काही रिझल्ट येऊ शकतात। आणि मित्रांनो, काही रिझल्ट जे आहेत ते इलेक्शन जे आहे प्रोसेस 4 जून नंतर पण येऊ शकतात। शक्यतो येईन त्या 2 दिवसामध्ये तुम्ही लकीली तुमचा रिझल्ट येऊ शकतो। आणि तुमचा रिझल्ट मित्रांनो चांगला यावा यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत। आणि आता नाही आला तर 4 जून नंतर तुम्हाला लगेचच रिझल्ट दिसणार आहेत। नाहीतर मित्रांनो, या 2 दिवसामध्ये पण तुमचा रिझल्ट येऊ शकतो। आणि मित्रांनो, आता हे अमरावतीचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अमरावतीची जी वॅकन्सीचं नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये बघायचं की कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी होत्या, समांतर आरक्षण शिवाय किती वॅकन्सी होत्या। त्यानुसार मित्रांनो, तुम्हाला हे वरचे जे स्टुडंट असणार आहेत ते एक एक कॅटेगरी चेक करून तुम्हाला बघायचं की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे। जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होत असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे काही डॉक्युमेंट असणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या झेडपीचं पण खूप लवकर होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित चेक करायचे, त्याची व्हॅलिडिटी बघा, कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं असेल तर नॉन क्रिमिनल असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे। आणि मित्रांनो, खूप साऱ्या झेडपीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत पण त्यांना जॉईनिंग वगैरे आणखीन भेटलेली नाहीये, त्यासाठी तुम्हाला थोडं वेट करावं लागेल। ते पण तुम्हाला ऑफिशियल साईटवर समजणार आहे। म्हणजे कोणतीही अपडेट असेल मित्रांनो, तुम्हाला ती अपडेट जर बघायची असेल तर तुम्हाला सिंपली काय करायचं मित्रांनो, तुमच्या झेडपीची जी काही ऑफिशियल साईट आहे, म्हणजे आता झेडपी अमरावती हे गुगलवर तुम्ही सर्च केलं तर पहिली साईट झेडपीची येईल। तिथे ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट असणार आहे त्या झेडपी बद्दलची तुम्हाला तिथे भेटणार आहे आणि ते तुम्ही फॉलो करा। आणि मित्रांनो, मी खूप साऱ्या अपडेट हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो, ह्याची पण पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर देणार आहे। आणि मित्रांनो, खूप सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर भेटते आणि पीडीएफ मटेरियल टेलिग्राम चॅनलवर भेटते। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा। तुमच्या सर्व अमरावतीमध्ये ज्यांनी फार्मसी ऑफिसरचा एक्झाम दिलेली आहे तर त्या सर्व स्टुडंट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू। आणि मित्रांनो, तुमचे काही डाऊट असतील ते कमेंट करा। थँक्यू।